राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची अखेर बदली करण्यात आली आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर शुक्लांची बदली करण्यात आली। उद्यापर्यंत 3 नावं पाठवण्याचे आदेश मुख्य सचिवांना देण्यात आले। पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार विवेक फणसाळकर यांच्याकडे देण्यात आलेला आहे। फणसाळकरांकडे अतिरिक्त कारभाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। नाना पटोलेंनी केंद्रीय निवडणूक आयोगाचे आभार मानले। शुक्ला भाजपसाठी काम करत होत्या। शुक्लांना निवडणूक संबंधित कोणत्याही पदावर बसवू नका अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे। सदा सरवणकर माहीमधून लढण्यावर ठाम आहेत। मी अर्ज मागे घेणार नाही। मनसेनं महायुती विरोधातील सर्व उमेदवारी अर्ज मागे घेतले तर माहीमधून माघार घेणार अशी भूमिका सरवणकर यांनी घेतली आहे। मुख्यमंत्र्यांचा माझ्यावर कोणताही दबाव नाही। मुख्यमंत्री मला माघार घ्या असं बोलले नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांशी बोलून पुढचा निर्णय घेणार असं सदा सरवणकर म्हटले। गोपाळ शेट्टींनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे। विनोद तावडेंनी गोपाळ शेट्टींची समजूत काढल्यानं भाजपला बंडखोरी रोखण्यात यश आले। मुंबईतील बंडखोरी शमवण्यात भाजपला यश आलंय। अंधेरी पूर्वमधून स्वीकृती शर्मा अर्ज मागे घेणार आहेत। पवारांच्या सूचनेनंतर शरद पवार पक्षाचे 6 बंडखोर अर्ज मागे घेणार आहेत, तर 6 जणांचं बंड थंड करण्यात पवारांना यश आले। अलिबाग मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार राजेंद्र ठाकूर यांनी निवडणुकीतून माघार घेतले। शेकापच्या चित्रलेखा पाटील यांना ठाकूरांनी पाठिंबा जाहीर केलाय। जळगावच्या चोपडामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बंडखोर उमेदवार चंद्रकांत बारेलांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे, त्यामुळे ठाकरे गटाचे उमेदवार प्रभाकर सोनावणेंना दिलासा मिळालाय। पुण्याच्या चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे नेते नाना काटेंनी बंडखोरी केली आहे। दरम्यान आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून माघार घेण्याबाबत निर्णय घेऊ अशी माहिती काटे यांनी दिली आहे। मनोज जरांगेंनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे। एका जातीवर कुणीच निवडणूक जिंकू शकत नाही, एकाच जातीवर लढणं शक्य नाही असं जरांगे म्हटलंय। मित्रपक्षांची यादी न आल्यानं उमेदवार नाही, आपल्याला निवडणूक लढायची नाही, सर्वांनी उमेदवारी अर्ज मागे घ्या असं आवाहन जरांगेंनी केलंय। आता निवडणूक लढणार नाही, आता उमेदवार पाडणार, ही माघार नाही, हा गनिमी कावा आहे असं मनोज जरांगे यांनी म्हटलं। माझा निर्णय दबावातून नाही, कोणत्याही राजकीय पक्षाला आमचा पाठिंबा नाही, अपक्ष उमेदवाराला देखील पाठिंबा नाही अशी भूमिका जरांगे यांनी स्पष्ट केली आहे। राजकारण आणि आंदोलनाची प्रक्रिया वेगळी असते। आरक्षणासाठी माझं आंदोलन सुरूच राहणार, आरक्षणासाठी समाजात फिरत राहणार असा निर्धार मनोज जरांगे यांनी केलाय। जरांगेंनी निवडणुकीतून पळ काढला। जरांगे दिवसाला भूमिका बदलणारा माणूस आहे, त्यांना बारामतीतून निरोप गेला असेल अशी टीका लक्ष्मण हाकेंनी केली आहे। जत्रा भरवणं सोपं असतं, जत्रा भरवण्या एवढी निवडणूक सोपी नसते, लढायला वाघाचं काळीज लागतं असा टोला लक्ष्मण हाकेंनी जरांगेंना लगावलाय। छगन भुजबळांनी मनोज जरांगे यांच्या निर्णयाचं स्वागत केलंय। जरांगेंचा निर्णय योग्य आहे, एका समाजावर निवडणूक लढता येत नाही असं भुजबळ म्हटलंय। जरांगेंची भेट घेऊन चर्चा करणार, हा दबावातून घेतलेला निर्णय नाही अशी प्रतिक्रिया संभाजी राजेंनी दिली आहे। जरांगे पाटलांची काय रणनीती आहे हे मी समजलेलो नाही अशी प्रतिक्रिया भाजप नेते अशोक चव्हाण यांनी दिली आहे। निवडणूक न लढणं हा त्यांचा वैयक्तिक विषय असल्याचंही चव्हाण म्हटलंय। गोंदियातील तिरोडा विधानसभा मतदारसंघात 7 तारखेला शरद पवारांची सभा होणार आहे। सभेमध्ये शरद पवार प्रफुल्ल पटेलांवर काय निशाणा साधतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। उद्या महाविकास आघाडी आणि महायुतीचे दिग्गज नेते कोल्हापुरात असणार आहेत। शिंदे, फडणवीस आणि अजितदादा महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत, तर उद्धव ठाकरेंची गारगोटीमध्ये जाहीर सभा होणार आहे। शिवसेना उभाटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या सभेचं आयोजन उद्या रत्नागिरीमध्ये करण्यात आलंय। ठाकरे गटाचे उमेदवार सुरेंद्र मानेंच्या प्रचारासाठी ठाकरे सभा घेणार आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे कल्याण ग्रामीण मतदारसंघातून प्रचाराचा नारळ फोडणार आहेत। डोंबिवलीमध्ये आज 4 वाजता राज ठाकरेंच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं। विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आज प्रचाराचा नारळ फोडणार आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपुरात आज 3 सभा घेणार आहेत। महायुतीत फार बंडखोरी दिसणार नाही, बंडखोरांवर महायुतीतील पक्ष कारवाई करतील अशी माहिती शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी दिली आहे। आम्हाला बंडखोरी टाळायची आहे, मतांचं विभाजन टाळायचं आहे, त्यासाठी आम्ही एकत्रितपणे प्रयत्न करत आहोत अशी माहिती भाजप नेते गिरीश महाजन यांनी दिली आहे। गडचिरोली मतदारसंघात भाजपमध्ये बंडखोरी करत देवराव होळींनी अपक्ष अर्ज दाखल केलाय। दरम्यान भाजप नेते परिणय फुकेंनी होळींशी चर्चा करत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला। सातारा जावळी मतदारसंघाचे भाजप उमेदवार शिवेंद्रराजे भोसलेंना मुस्लिम समाजाकडून पाठिंबा देण्यात आलाय। भव्य मेळावा घेत मुस्लिम समाजाकडून पाठिंबा जाहीर करण्यात आलाय। माजी मंत्री दिलीप सोपल यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली। जरांगे पाटलांचा सत्कार करत विधानसभेत पाठिंबा देण्याची मागणी सोपल यांनी केली।
चांदिवलीमध्ये शिवसेना उमेदवार दिलीप लांडे यांच्या कार्यालयाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते करण्यात आलं। महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याचं आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं। कराड दक्षिण मतदारसंघात भाजप उमेदवार अतुल भोसलेंनी प्रचाराचा शुभारंभ केलाय। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अतुल भोसले तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने आहेत। आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये आयात केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिल्यानं अहमदनगरमध्ये स्थानिक शिवसैनिक नाराज आहेत। दरम्यान या परिस्थितीला संजय राऊत जबाबदार असल्याचं नाराज शिवसैनिकांनी म्हटलंय। ठाणे जिल्हा निवडणूक विभागाकडून मतदान केंद्रांची संख्या 297 वाढवण्यात आलेली आहे। लोकसभा निवडणुकीत लांब रांगांमध्ये अनेकांना मतदानापासून वंचित राहावं लागलं होतं। हा गोंधळ पुन्हा होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला। विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारांना प्रचारासाठी 40 लाख रुपयांची मर्यादा ठरवण्यात आलेली आहे। प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध वाहनांचे दर देखील निवडणूक आयोगाकडून निश्चित करण्यात आले। मी भाजपचाच उमेदवार आहे असं म्हणत भाजप उपजिल्हाध्यक्ष दिलीप भोईर यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केला। यामुळे महायुतीचे अधिकृत उमेदवार महेंद्र दळवी यांच्या अडचणी वाढल्या। जळगाव ग्रामीण मतदारसंघातील उमेदवार मंत्री गुलाबराव पाटील यांची विविध गावात प्रचार रॅली काढण्यात आली। यावेळी रिधूर गावात गुलाबराव पाटलांची घोड्यावरून वाजत गाजत मिरवणूक काढली होती। विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबतचं चित्र आता स्पष्ट झालंय। 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर राज्यातील 49 मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे गट असा थेट सामना होणार आहे। बारामती तालुक्यातील कोराळे बुद्रुक येथे प्रचारास प्रवेशबंदीचे बॅनर लागलेले आहेत। गावात जोपर्यंत कायमस्वरूपी रस्ता होत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षानं प्रचारासाठी येऊ नये असे बॅनर लागले असून रस्ता नाही तर मतदान नाही असा मजकूर बॅनरवर लिहिण्यात आलाय। आता एक मोठी बातमी, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद होणार आहे। दोन्ही नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार असल्याचं कळत आहे। नुकतीच शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची भेट झालेली आहे, त्यांची बैठक झाली आहे। आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे। अगदी काही तास उरलेले आहेत आणि आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद घेणार असल्याचं कळत आहे। दोन्ही नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे, काय अपडेट? तर या क्षणाची अतिशय मोठी घडामोड आपण पाहतोय। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची अगदी काही वेळात पत्रकार परिषद पार पडणार आहे। आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे बंडखोरांचं बंड थंड करण्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना यश येतंय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची संयुक्त पत्रकार परिषद पार पडणार आहे, काय अपडेट? सिल्लोड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्याचबरोबर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। या बैठकीला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत या बैठकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये जी काही बंडखोरी झाली ती शमवण्यासाठी महत्त्वाची चर्चा झालेली आहे आणि त्यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक संयुक्त पत्रकार परिषद जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। ही माहिती मिळते त्यानुसार ठाकरे गटाचे नेते शिवसेना नेते संजय राऊत हे या पत्रकार परिषदेला संबोधित करणार असल्याची माहिती मिळते। एकूणच महाविकास आघाडीची जी काही रणनीती आहे जी शिष्टाई झालेली आहे त्या संदर्भात अधिकृतरित्या संजय राऊत हे पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांना माहिती देणार असल्याची माहिती मिळते। या पत्रकार परिषदेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित राहतात का हे पाहावं लागेल। मात्र जी माहिती मिळते त्यानुसार संजय राऊत हे पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती मिळते। थोड्याच वेळात संजय राऊत हे पत्रकार परिषदेला संबोधित करतील आणि महाविकास आघाडीमध्ये ज्या ज्या मतदारसंघामध्ये बंडखोरी झालेली आहे त्या बंडखोरी शमवण्यामध्ये त्यांना किती यश मिळतंय याची अधिकृत माहिती जी आहे ती थोड्याच वेळात महाविकास आघाडीचे नेते हे जाहीर करणारे आपण समोर दृश्य पाहू शकतो। सिल्लोड बंगल्याच्या बाहेर पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळात पत्रकार परिषद जी आहे सुरू होते आहे। बरं उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।